भोंदू खरात काय कमी होता? तर आता नाशिक मधून आणखी एक खरात समोर आलाय. होय, या खरात पार्ट 2 चं नाव आहे रवींद्र एरंडे. स्वतःला पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणवणारा एक बोगस व्यक्ती, ज्यानं महिलांच्या सक्षमीकरणाच्या नावाखाली संतापजनक प्रकार केलेत. नेमका काय करत होता हा एरंडे? याला खरात पार्ट 2 का म्हणतायत हे सगळं पाहूयात या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय LS मराठी. रवींद्र एरंडे या बोगस पत्रकारावर एक ना अनेक गंभीर आरोप आहेत. ते ऐकून तुम्हीही म्हणाल, हा कोण खरातचा भाऊबीव तर नाही ना? सातपूर इथला व्यावसायिक, कथित सामाजिक कार्यकर्ता आणि बोगस पत्रकार रवींद्र एरंडे यानं महिला सबलीकरणाच्या नावाखाली एक संस्था सुरू केली. या संस्थेच्या कार्यालयातून लॅपटॉप मधील हार्ड डिस्क चोरीला गेल्याची तक्रार त्यानं सातपूर पोलीस ठाण्यात दाखल केली. गायब असलेल्या या हार्ड डिस्क मधील काही अश्लील फोटो आणि व्हिडिओच्या आधारे एक अज्ञात व्यक्ती धमकावत माझ्याकडे 12 लाख रुपयांची मागणी करत असल्याची खोटी तक्रार या बोगस एरंडेनं पोलीस ठाण्यात दिली. सातपूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू झाला. काही संशयितांना पोलिसांनी अटकही केली. पण येथूनच या प्रकरणानं पुढे धक्कादायक वळण घेतलं. पोलीस तपासात एरंडेचंच पितळ उघडं पडलं. हा तक्रारदारच कसा आरोपी आहे याचे धक्कादायक खुलासे पोलिसांसमोर आले. या प्रकरणात पीडित महिलेनं धाडस दाखवत तक्रार दिली. पीडितेच्या मुलाला सरकारी नोकरी लावून देण्याच्या नावाखाली एरंडेनं मी तुमचं भविष्य उज्ज्वल करून देतो असं आमिष दाखवून नाशिक आणि इगतपुरीच्या विविध हॉटेल्समध्ये नेऊन वारंवार तिचं लैंगिक शोषण केलं. इतकंच नाही तर या सगळ्या घाणेरड्या कृत्याचं त्यानं एक प्रकारे शूट करून व्हिडिओही बनवले. होय, तब्बल 121 अश्लील व्हिडिओज पोलिसांच्या हाती लागलेत. 2003 पासून 2024 पर्यंत म्हणजेच तब्बल 2 दशक हा विकृत प्रकार सुरूच होता. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात एरंडे विरोधात लैंगिक शोषण आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. एरंडेला अटक करून त्याच्याकडून 4 मोबाईल फोन्स, 2 पेन ड्राईव्ह्ज आणि 1 मेमरी कार्ड जप्त करण्यात आले. त्यानं अनेक महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवून त्यांचे व्हिडिओ बनवून त्या महिलांना ब्लॅकमेल केल्याचा प्रकार तपासात समोर आलाय. तेव्हा या एरंडे विरोधात पीडित महिलांनी तक्रार देण्यासाठी पुढे यावं, त्यांची सर्व माहिती गोपनीय ठेवण्यात येईल असं आवाहन पोलिसांनी केलंय. या संदर्भातल्या तक्रारींसाठी पोलिसांनी काही संपर्क क्रमांकही दिलेत. ते तुम्हाला माझ्या बाजूला स्क्रीनवर दिसतायत. भोंदू अशोक खरात नंतर विकृत वृत्तीचा रवींद्र एरंडे आता समोर आलाय. आता याचे कारनामे कुठवर गेलेत आणि त्याचा पाय किती खोलात आहे हे येत्या काळात कळेलच. मात्र पैसा कमावण्यासाठी आणि स्वतःच्या गलिच्छ वासना पूर्ण करण्यासाठी महिलांचा वापर करणारी ही मानसिकता आपल्या पुरोगामी महाराष्ट्रातून कधी जाईल, किंबहुना त्यावर चाप लावण्यासाठी गृह मंत्रालय काही ठोस पावलं कधी उचलणार की फक्त आरोप समोर आल्यावर कारवाई करत राहणार, हाच मोठा प्रश्न आहे. वैभव घुगेसह ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.